फर्स्ट इयर ॲडमिशन इंजिनिअरिंग करिता लागणारे महत्त्वाच्या स्टेप्स या व्हिडिओमार्फत मी आपल्याला सांगणार आहे. तर त्याकरिता काही मी स्लाईड्स आपल्याकरिता बनवलेले आहेत. तर यामध्ये जे पहिली स्लाईड आहे याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगकरिता हा कोर्स 4 वर्षाचा आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे संस्था आहेत की ज्या शासकीय संस्था आहेत किंवा शासकीय अनुदानित संस्था आहेत, प्रायव्हेट संस्था आहेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. तर त्यामध्ये 12वी नंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला वेगवेगळ्या विद्याशाखेमध्ये ॲडमिशन घेता येईल. तर त्याकरता लागणाऱ्या काही स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत? तर त्यामध्ये पहिले विद्यार्थ्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर जे काही शैक्षणिक आणि बाकीचे डॉक्युमेंट्स आहे लागतील ते अपलोड झाल्यानंतर CET सेलमार्फत एक समिती गठीत करण्यात येते. ती समिती ती डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कन्फर्मेशन होईल. त्यानंतर फिलिंग ऑफ द ऑप्शन फॉर्म तयार होईल आणि मग सेल्फ कन्फर्मेशन किंवा सीट ॲक्सेप्टन्स करून आपल्याला पेमेंट भरून त्या ज्या इन्स्टिट्यूटला आपला नंबर लागला तिथे जाऊन आपल्याला जॉईन करता येईल. तर स्टेप्स आहेत. त्या 8 स्टेप्समध्ये आपली सगळं इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस पार पाडली जाते. तर त्याच्यामध्ये जी पहिली स्टेप्स असते तर व्हिजिट टू ॲडमिशन पोर्टल, म्हणजे जिथून आपल्याला ॲडमिशन करायची आहे तर त्याचा हा CET.MAHA.CET.org/CAP2627 या वेबसाईटवर जाऊन आपण करायला पाहिजे. तर हे आपण एक साध्या कम्प्युटर जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे किंवा मोबाईल यामधून आपण करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याकरिता आपल्याला त्याच्यामध्ये लॉग इन क्रिएट करावं लागतं. लॉग इन आणि पासवर्ड आपल्याला हे होईल आणि मोबाईल नंबर आपला विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये द्यावा लागतो. यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जे तुमचा लॉग इन आणि पासवर्ड आहे हा कोणालाही शेअर झाला नाही पाहिजे. नाहीतर असे निदर्शनास आलेले आहे की लॉग इन आणि पासवर्ड काही लोक आपल्याकडून घेतात आणि त्याचा तो गैरवापर होऊ शकतो व तुम्हाला चुकीचं कॉलेज देखील भेटू शकतं. तर ही दुसरी गोष्ट लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत तर ते प्रथम तुम्ही डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून घ्या. ते डॉक्युमेंटमध्ये तुमच्या जे काही शैक्षणिक मार्कशीट आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्स हे सगळे ओरिजिनल असतील याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरचा जो काय स्टेप आहे की त्यामध्ये विद्यार्थ्याला आयदर एक कोणती तरी स्टेप करावं लागेल. त्याच्यामध्ये ई स्क्रुटनी एक असते. ई स्क्रुटनी म्हणजे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे ऑनलाईन व्हेरीफाईड होतात. त्याला कोणत्याही सेंटरला जाऊन व्हिजिट करण्याची गरज नाही. ते ॲटोमॅटिकली ते ऑनलाईन पद्धतीने त्याचे डॉक्युमेंट हे सगळे स्क्रुटनी केल्या जातं. दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे फिजिकल स्क्रुटनी. तर या फिजिकल स्क्रुटनीमध्ये काय करावं लागतं, विद्यार्थ्याला एखाद्या जे फॅसिलिटिंग सेंटर आहेत जे CETने नेमून दिलेली आहेत त्या फॅसिलिटी सेंटरमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावं लागतील आणि ते ॲप्लिकेशन कन्फर्म करून पुढे पाठवावे लागते. तर त्याकरिता माझं जे वैयक्तिक मत आहे की ई स्क्रुटनी केल्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ते त्या कालमर्यादेमध्ये ते ॲटोमॅटिकली तो फॉर्म कन्फर्म होतो आणि तुम्हाला पुढील ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंट्री भेटेल. दुसरी एक इम्पॉर्टंट नोट अशी आहे की कॅन्डिडेट चॉईस ऑफ व्हेरिफिकेशन मोड, म्हणजे ई स्क्रुटनी अँड फिजिकल. मी जसं पहिले म्हटलं ई स्क्रुटनी असेल तर त्याला कुठेही जायची गरज नाही आणि फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्याला नेमून दिलेल्या फॅसिलिटिंग सेंटर. त्यानंतरचा एकदा तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा कन्फर्म झाला, डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाले, ई स्क्रुटनी झाली किंवा फिजिकली व्हेरीफाईड झाले, त्या टॅब त्या वेबसाईटवर येतो. तर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जवळपास 100 ऑप्शन वेगवेगळ्या संस्थेचे तुम्ही भरू शकता. तर याच्यामध्ये सेल्फ कन्फर्मेशन बिफोर ॲक्सेप्टिंग अन अलॉटेड सीट. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यामध्ये तुम्हाला जी सीट अलॉट झालेली आहे तर ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करून त्याचे फीस भरून
तुम्ही ती सीट कन्फर्म करू शकता किंवा तुम्हाला पुढील राऊंडमध्ये जायचं असेल किंवा दुसरं कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर पुढील राऊंडमध्येही तुम्ही जाऊ शकता. यानंतर जी फायनल ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डाउनलोड द अलॉटमेंट लेटर्स, रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट विदिन द प्रिस्क्राइब्ड शेड्यूल, कंप्लीट इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन फॉर्मॅलिटीज अँड सबमिट ओरिजिनल डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड बाय द इन्स्टिट्यूट. म्हणजे तुमचं जे काय कॉलेज तुम्हाला ऑनलाईनमध्ये भेटलेलं आहे किंवा तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याची प्रिंटआउट काढायची आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या संस्थेमध्ये जाऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं. तर संस्थेमध्ये जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत असायला पाहिजे. तर हे काही एक समरी शीट आहे. याच्यामध्ये ॲडमिशनसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते दिलेले आहेत. तुम्ही जे दिलेलं आहे अकॅडमिक अँड एज्युकेशनल डॉक्युमेंट्स. तर अकॅडमिक आणि एज्युकेशन डॉक्युमेंटमध्ये काय लागतं, 10वीची मार्कशीट लागते, सर्टिफिकेट लागतं, 12वीचं मार्कशीट लागतं. त्यानंतर जो अदर युनिव्हर्सिटीमध्ये असेल त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. एखाद्याचा शैक्षणिक गॅप असेल तर ते गॅप सर्टिफिकेट लागेल. यानंतर एंट्रन्स एक्झाम अँड काउन्सिलिंग डॉक्युमेंट्स म्हणजे एंट्रन्स एक्झाम ॲडमिट कार्ड लागेल. पण हे तुम्ही यापूर्वी दिलेलं आहे. त्यानंतर जेई दिली असेल तर जेईचा स्कोर कार्ड लागेल. काउन्सिलिंग सीट अलॉटमेंट लेटर लागेल. जे काय तुम्हाला कॅपमधून जो कॉलेज भेटलेला आहे त्याचं अलॉटमेंट लेटर लागेल. प्रूफ्स मीन्स आधार कार्ड अँड अदर डॉक्युमेंट्स मीन्स गव्हर्नमेंटने जे काही अप्रूव्ह केलेली आयडीज आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते आयडेंटिटी प्रूफ म्हणून गृहीत धरल्या जातील. त्यानंतर कॅटेगरी जे काय कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्यांकरिता कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, डोमसाईल लागेल अँड इन्कम सर्टिफिकेट देखील लागेल. तर ह्या जे काही बाबी आहेत हे या स्लाईडमध्ये दिलेल्या आहेत. तर आपण याला वाचून आपण सगळे आपले डॉक्युमेंट त्या ॲडमिशन घेण्यापूर्वी आपल्याकडे राहायला पाहिजेत. प्रवेश प्रक्रिया आहे याचा एक चार्ट दिलेला आहे स्टेप बाय. जसं मी पहिले म्हटलेलं आहे की 9 स्टेपमध्ये ॲडमिशन होतं. पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुमचं, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंगचा ऑप्शन तुमच्या लॉग इनमध्ये तयार होईल. त्यानंतर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये जेव्हा तुम्हाला ऑप्शन भरला तर त्यापैकी तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला जो काही नंबर सीट भेटेल ती सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. किंवा तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाता. इथे दिलेलं आहे बघा, इफ नॉट इन द करंट राऊंड इलिजिबल फॉर द नेक्स्ट कॅप राऊंड. मीन्स तुम्ही जेवढे काय ते कॅपचे राऊंड्स असतील, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, जे असं आपण फेरी म्हणतो त्याला, पहिली फेरी, दुसरी फेरी, तसं ते CET सेल जोपर्यंत जागा पूर्ण भरत नाही तोपर्यंत त्या तशा फेरी राबवत असते. त्यानंतर कन्फर्मेशन, एकदा तुम्हाला तुमचा जो काय ॲडमिशन भेटला आणि तो कन्फर्म केला की तुम्हाला काय करायचं आहे की तो सीट रिटेन्शन अँड नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकता किंवा तुम्हाला तोच सीट पाहिजे असेल किंवा तिथेच प्रवेश पाहिजे असेल जो तुम्हाला पहिले भेटला तर त्याकरिता तुम्ही त्या संबंधित संस्थेमध्ये जाऊन आपला ॲडमिशन कन्फर्म करायचं. ह्या सगळ्या बाबी होत्या. हे आम्ही थोडक्यात सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्याची याच्यामध्ये काही फसवणूक होऊ नये. माझा दुसरा जो व्हिडिओ असेल तो असेल की लाईव्ह डेमो, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ती कोणत्या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचं यावर असेल. तर धन्यवाद.